ठिकाणी प्रभू रामराया अतिशय शोभायमान दिसत आहे। असं स्वरूप त्या ठिकाणी बघतच राहावं असं प्रभू रामराया सुंदर अशा मुक्ता फळांच्या माळा आहेत आणि अशा प्रकारचं शोभिवंत त्या ठिकाणी सुंदर मनोहर स्वरूपाचा त्या ठिकाणी प्रभू रामराया त्या सिंहासनावर बसून त्या ठिकाणी बसलेला आहे। चतुर्थाश्रम संपादन या पूर्ण त्या ठिकाणी दुष्टांचा संहार करून सज्जनांचं त्या ठिकाणी रक्षण करून असा 11,000 वर्षे प्रभू रामरायाने त्या आयुष्यामध्ये राज्य केलं। हा सगळा राज्य संभार आणि पूर्ण अवतार कार्य या ठिकाणी संपण्याच्या दिशेनं या सभेमध्ये प्रभू रामराया बसलेले सर्व अयोध्यावासी असतील, ऋषीमुनी असतील, सर्व वानर सेना असतील, विभीषण, सुग्रीवादी, हनुमंतराया सर्वच्या सर्व त्या ठिकाणी बसलेले काय तर माणसाच्या जीवनाचा उद्धार करायचा राहणार नाही आणि अशी ही सुंदर पवित्र रामकथा या ठिकाणी आपण सांगतो। भारती ब्रह्मचार्य किंवा पूर्ण त्या ठिकाणी अवतार कार्याचं आत्मज्ञान प्रभू रामरायाला सांगितलं। तसं तर देवाला आत्मज्ञान सांगायची गरज नाही, परंतु या ठिकाणी आपल्याला आपल्या लौकिकासाठी किंवा आपल्या या अवतार कार्यात आपल्याला जे जे कार्य करायचे त्यासाठी त्या गुरुगुरूंना सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या आत्मज्ञानाप्रमाणे प्रभू रामरायाचा हा पूर्ण अवताराचा प्रवास इथपर्यंत आलेला आहे। पुण्यवान माणसांचं या ठिकाणी संरक्षण करण्याचं काम केलं आणि जो म्हणजे दुष्ट आहे, ज्यांनी म्हणजे त्रास दिला, साधू संतांना त्रास दिला किंवा असे जे राक्षस आहेत अशा राक्षसांचं या ठिकाणी निर्दान आणि या ठिकाणी आपले बंधू लक्ष्मण, जानकी माता आणि प्रभू रामचंद्र, भरत, शत्रुघ्न असा सर्व या ठिकाणी सर्व चारी ब्रह्माचा अवतार आणि अवतार करी या ठिकाणी पूर्ण झाले। राज्य करिता संन्यास
चार भागामध्ये माणसाचं आयुष्य या ठिकाणी वाटणी केलेलं आहे. त्यापैकी म्हणजे जेव्हा प्रभू रामरायानं सीतामाईला वनवासाला पाठवलं होतं तेव्हा म्हणजे प्रभू रामरायाचा वानप्रस्थ आश्रम झालेला आहे आणि आता संन्यास आश्रमाकडे ही वाटचाल या ठिकाणी चालू आहे आणि तिची वाटचाल या ठिकाणी नाथबाबा सांगतात पुढे आहे. पृथ्वी गता सीतामाईच्या ठिकाणी म्हणजे धर्मिकच झालेल्या ज्या ठिकाणाहून आल्या त्याच ठिकाणी त्या ठिकाणी भूमिकच झालेल्या आणि या ठिकाणी म्हणजे प्रभू रामरायाचं जे कार्य आता त्या ठिकाणी पूर्णत्वास गेलेलं आहे. आता प्रभू रामराय